अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण युनिट 17 सुरू करणार आहोत आणि युनिट 17चं नाव आहे डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. आता बघा लगे हॉल तिकीट सुद्धा रिलीज झालेले आहे, तर शेवटचे 4-5 दिवस आपल्याकडे राहिलेले आहे. तर जेवढे ऑब्जेक्टिव्ह आपल्या नजरेखालून जातील तेवढं चांगलं असणार आहे. तर त्या दृष्टीने कोणातून हे म्हणजे मी 16 युनिटचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन माझ्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. तसेच आयटीआय प्रिन्सिपल गट ब चा पूर्ण सिलेबस सुद्धा माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. फटाफट लेक्चर बघू शकता, सगळे एमसीक्यूच्या सिरीज बघू शकता. आणि जर काही महत्वाचं वाटलं असेल की सर बाबा की ऑब्जेक्टिव्ह मुळे आपल्याला काही फायदा होत आहे, काही आपल्याला परीक्षेच्या जसे एक्झाम मध्ये येतात त्या लेवलचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर ते आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता, कारण की वेळ कमी आहे आपल्याजवळ, जेवढे ऑब्जेक्टिव्ह होतील तेवढे आता आपण म्हणजे सराव करायला काही हरकत नाही. तर लगेच आपण सुरुवात करू क्वेश्चन नंबर 1. आता बघा काय सांगितलं. डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन इज अ स्पेशलाइज ब्रँच ऑफ. कोणाची स्पेशलाइज ब्रँच आहे? इंडियन पॉलिटिक्सचा संबंध आहे का? नाही. तर त्याचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. एम्प्लॉई ऍडमिनिस्ट्रेशनचा संबंध आहे का? नाही. रुरल ऍडमिनिस्ट्रेशनचा दूर दूर संबंध नाही. म्हणजे काय? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय सांगितलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय झालं? रिकामी जागा दिली. इज अ ब्रँच ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन फोकस ऑन द कॅरिंग अँड प्लॅन चेंज सोशिओ इकॉनॉमिक्स प्रोग्रेस अँड नेशन बिल्डिंग. तर त्याला काय म्हणत असतो आपण? डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. ऑप्शन नंबर किती असणार आहे? तर 1 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं. फादर ऑफ द डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा क्वेश्चन आहे. तर त्याचं नाव आहे जॉर्ज एफ गंट किंवा गॅन्ट, जसं काय तुम्हाला प्रोनाऊन्स करायचं तसं करा, पण हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर फादर ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन जॉर्ज एफ गॅन्ट. जॉर्ज एफ गंट किंवा गॅन्ट, असं काही तुम्हाला जसं प्रोनाऊन्स करता येईल तसं करा. म्हणजे फक्त नाव लक्षात ठेवलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह चुकून माकून दिसला तर ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4. स्कोप ऑफ द डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. बघा आता असा जनरल क्वेश्चन आला ना, तर सगळे मी काय पहिल्यापासून सांगतो की असा जनरल क्वेश्चन आला की त्याला असं मेमोराईज करायचं नाही, पाठ करायचं नाही. तर जनरल क्वेश्चन आला तर त्याला काय करायचं आहे, आपण सगळे पॉझिटिव्ह अप्रोचनं जर आले तर ते सगळे टिक करत जायचे असतात. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे का? हो. सोशल डेव्हलपमेंट आहे का? हो. रूरल डेव्हलपमेंट आहे का? हो. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे का? हो. पीपल पार्टिसिपेशन आहे का? हो. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह अप्रोचनं आल्या, सगळं टिक करायचं. उगाच कशाला डाऊट घ्यायचं बसायचं नाही. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचने आलेल्या सगळ्या करेक्ट असतात. त्याच्यात काही म्हणजे फार पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायचं असं लहान मुलासारखं करायचं नाही. थोडस क्लिअर करतो. क्वेश्चन नंबर 5 घ्या आता. सिग्निफिकन्स ऑफ डेव्हलप ऍडमिनिस्ट्रेशन. बघा आता इथे सुद्धा जनरल क्वेश्चन आहे. सगळ्या पॉझिटिव्ह अप्रोचने सगळे करेक्ट करत जाणार. फॉर सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काही चुकीचं वाटते का? अजिबात चुकीचं वाटत नाही. फॉर रिडक्शन ऑफ द पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट बरोबर काय वाटते का? चुकीचं काहीच नाही वाटत. इम्प्रूव्ह पब्लिक सर्व्हिसेस काही चुकीचं वाटत नाही किंवा काही डाऊट घेण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. प्रमोट सोशल जस्टिस काही डाऊट घेण्यासारखं नाही. चारही ऑप्शन असतात. ऑप्शन नंबर 2 म्हणजे सगळे चारही सेंटेन्स करेक्ट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. डेव्हलपमेंट ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स इम्प्रूव्ह द ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचं आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द डेव्हलपमेंट मीन्स यूज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन फॉर द डेव्हलपमेंट. काही चुकीचं आहे का? नाही. म्हणजे दोघंही एकमेकावर डिपेंड आहेत. नंतर फादर ऑफ द कंपॅरेटिव्ह पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कोण आहे? आता बघा आता हे आता बघा आपण काय केलं की जर आपल्याला असं विचारलं की म्हणजे जर हे विचारलं आपल्याला तर आपण पहिल्या वेळेस काय लिहिलं बघा. कोणता क्वेश्चन होता तो? थोडस मागे घेतो वाटल्यास मी त्याला. क्वेश्चन किती नंबरचा होता तो? एक मिनिट. क्वेश्चन नंबर आपण बघा 3-1 बघितला होता. काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? की फादर ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन बघितलं होतं आपण. फादर ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन जर म्हणलं तर आपण GF गंट लिहिलं होतं. फादर ऑफ द डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन म्हटलं, पण आता इथं काय सांगितलं की फादर ऑफ द कंपॅरेटिव्ह पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हटलं तर हे ऑप्शन येणार नाही. तर इथं उत्तर येणार आहे FW रिग्ज. रिग्ज येणार आहे. म्हणजे त्याचा ऑप्शन आपण काय लिहिणार आहोत? क्वेश्चन नंबर 7 आहे ना. एक मिनिट. 7 ऑप्शन नंबर 2 लिहिणार आपण 7च. FW रिक्स. म्हणजे कम्पॅरेटिव्ह जर असलं हे असं जर आलं तर त्याचं रिक्स लिहायचं. म्हणजे हे येणार नाही त्याच्यामुळे जॉर्ज एफ गंट हे उत्तर येणार नाही.
FW टेलर तर नाही, आणि हे तर गुलिक उर्वितकोचा पोस्ट बी वाले आहेत ते. FW टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी वाले आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा येणार नाही. क्वेश्चन नंबर 8 बघा आता. 8 मध्ये काय सांगितलं आपल्याला? क्वेश्चन नंबर 8, ऍज पर द रिकामी जागा दिली, म्हणजे डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट हॅव अ चिकन अँड एग्स रिलेशनशिप अँड सुपेरियरिटी वन वन ओव्हर द अनदर कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. त्याचा सुद्धा रिक्स आहे. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघू आता, थोडस मी क्लिअर करतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला दिसेल. क्वेश्चन नंबर 9 बघा आता काय सांगितलं 9 मध्ये. रिकामी जागा दिली, मीन्स दॅट गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन इज यूज ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑर द टूल टू अचीव द इकॉनॉमिक सोशल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट. तर ऑप्शन नंबर 1 ऍडमिनिस्ट्रेशन ॲज अ टूल ऑफ डेव्हलपमेंट त्याचा आन्सर आहे. नंतर काय सांगितलं, चूज द करेक्ट सेंटेन्स. ट्रॅडिशनल ब्युरोक्रॅसी रूल ओरिएंटेड असते, चेंजिंग ब्युरोक्रॅसी रिझल्ट ओरिएंटेड असते. ट्रॅडिशनल ब्युरोक्रॅसी मेंटेन लॉ अँड ऑर्डर असणार. चेंजिंग ब्युरोक्रॅसी प्रोमोट द डेव्हलपमेंट अँड वेलफेअर. काही चुकीचं आहे का? नाही, कारण की ते दोघांमध्ये कंपॅरिझन आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर त्याचं किती, 10चं ऑप्शन नंबर किती असणार आहे? तर 4 हे करेक्ट असणार आहे. 11चं फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रोल ऑफ द व्हेरियस एजन्सी इन द डेव्हलपमेंट दॅट एजन्सी मे बी. कोणकोणत्या असू शकतात? नीती आयोग आहे, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया असेल, स्टेट फायनान्स कमिशन असेल, डिपार्टमेंट ऑफ द प्लॅनिंग महाराष्ट्र स्टेटचं, मित्रा असेल, महिमा असेल. हे सगळं येणार आहे ऑप्शन नंबर 4. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर घ्या आता 12. डिपार्टमेंट ऑफ द प्लॅनिंग स्टार्टेड इन 1972 सुरू झालं होतं महाराष्ट्राचं, म्हणून 12चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. 13 बघा आता, क्वेश्चन नंबर 13. नीती आयोग करेक्ट फुल फॉर्म नॅशनल, रिकामी जागा दिली, फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. काय त्याचं करेक्ट फुल फॉर्म? इन्स्टिट्यूट आहे का? नाही. इन्स्टिट्यूशन आहे का? करेक्ट बघायचं परीक्षेमध्ये, इन्स्टिट्यूट आहे का इन्स्टिट्यूशन आहे. लगेच टिक करायचं आणि गडबड करायची नाही. इनोव्हेशन नाही, त्याच्यामुळे इनिशिएटिव्ह नाही. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, इन्स्टिट्यूट नाही. क्वेश्चन नंबर 14, नीती आयोग स्टार्टेड इन, कधी सुरू झाला? 1 जानेवारी 2015ला. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. नीती आयोग सर्व ॲज द रिकामी जागा दिली, पब्लिक पॉलिसी थिंक टँक ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया. मिडल नाही, बॉटम नाही, ते अपेक्स हायेस्ट लेवलची आहे ते थिंक टँक भारताची. त्यामुळे अपेक्स हे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजे 15चं किती उत्तर असणार आहे? तर 15चं ऑप्शन नंबर 1 हे बरोबर असणार आहे. 16चं बघू. महिमा, महिमा कधी सुरू झालं? आता बघा, महिमा स्टार्टेड इन 6 फेब्रुवारी 2026 ला महिमा एजन्सी सुरू झालेली आहे. त्यामुळे हे सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. 6 फेब्रुवारी 2026. क्वेश्चन नंबर 17, फुल फॉर्म ऑफ महिमा. महिमाचं फुल फॉर्म आपल्याला विचारलं. आता हे बघा, हे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, परंतु एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे महिमा हे फुल फॉर्म करेक्ट नाव लक्षात ठेवायचं. महिमा म्हणजे काय? महाराष्ट्र, बघा असोसिएशन नाही, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट, त्याला महिमा म्हणतात. म्हणजे एजन्सी याचं ऑप्शन नंबर 2. आता हे महिमा जे एजन्सी सुरू झाली ते कशासाठी? की आपल्या महाराष्ट्रातले जे काही स्किल घेतलेले युथ आहेत त्यांना परदेशात किंवा दुसऱ्या देशात सुद्धा जॉब मिळवण्यासाठी मदत करणे, यासाठी ही महिमा एजन्सी सुरू झालेली आहे. म्हणजे ती कधी सुरू झाली? 6 फेब्रुवारी 2026. ही तारीख सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तारीख लक्षात ठेवायची. त्याचबरोबर महिमाचं करेक्ट फुल फॉर्म आणि महिमाचं फंक्शन काय सांगितलं? जे आपल्या महाराष्ट्रातनी युथ आहेत, ज्यांनी स्किल अचीव केलेलं आहे, त्या युथना परदेशातनी सुद्धा नोकरी करण्यासाठी मदत झाली पाहिजे, त्यासाठी हे सपोर्ट करण्यासाठी ही एजन्सी आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून महिमा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याची तारीख, त्याचं फुल फॉर्म, त्याचा पर्पज हे लक्षात घेणं गरजेचं आहे. किती झाले क्वेश्चन? 16, 17 झाले. 18 नंबर घ्या. आता आपल्याला विचारलं 18 नंबर जर बघितलं तर काय? फायनान्स कमिशन ऑफ द इंडिया स्टार्टेड इन, कधी सुरू झाला? 1951ला. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा काय म्हणते की आर्टिकल सेंट्रल फायनान्स कमिशन साठी कोणता कलम आहे रे? 280. हे फार महत्वाचा कलम आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. 280 कलम आपल्याला पाठच असला पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 20, रिकामी जागा दिली आपल्याला. स्टेट फायनान्स कमिशन आर्टिकल किंवा स्टेट फायनान्स कमिशनचं कोणतं आर्टिकल आहे?
आर्टिकल किती आहे त्याचा? 243 आहे. आहे म्हणजे काय? इन्कम, म्हणजे गोंधळ होण्याचा गरज नाही. इन्कम आणि फायनान्स हे रिलेटेड आहे, त्यामुळे कुठेही कन्फ्युज होण्याचं कारण नाही. नंतर सर एक्झाम मध्ये दिसलं की IJKLM असं दिसलं, उगाच त्याला गोंधळून जाण्याचं कारण नाही. आय म्हणजे इन्कम, फायनान्स असं लक्षात ठेवलं की बरोबर सापडते ऑप्शन. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 21. 73वी घटना दुरुस्ती ऍक्ट कधीचा आहे? म्हणजे 73 अमेंडमेंट ऍक्ट कधीचा आहे? तर 73वी घटना कायदा 1992चा आहे. ते ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 22. 73 अमेंडमेंट ऍक्ट कम टू द इफेक्ट ऑन 24 एप्रिल 1993 बाय ऍडिंग द पार्ट, हा जो काही पार्ट आहे 9 आणि आर्टिकल अँड 11 शेड्यूल. बघा आता आर्टिकल कोणते आहे त्याच्या? 243 ते 243 ऑप्शन नंबर 1. 244 नाही, 243 ते 243 हे याच्यामध्ये आहेत. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा 23. फुल फॉर्म ऑफ द मित्राचं फुल फॉर्म काय सांगितलं? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्म आहे का? नाही. ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मर नाही, ट्रान्समिशन सुद्धा नाही. महाराष्ट्र त्याचं फुल फॉर्म जे आहे, मित्राचं फुल फॉर्म जे आहे, क्वेश्चन नंबर किती सांगितलं आपण? 23. ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे यस एक्स्ट्रा झाला इथं, यस वाटल्यास ते कट करा. हे असं मी त्याला कट करतो. म्हणजे हे असं यस कन्सिडर करू नका. म्हणजे काय वाचणार आपण? महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन एवढंच. यस हे चुकीचं, म्हणजे एक्स्ट्रा झाला त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता जसं आपलं नीती आयोग ही थिंक टँक बॉडी आहे अपेक्स लेवलची सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, तसंच महाराष्ट्रासाठी मित्रा ही थिंक टँक बॉडी किंवा अपेक्स बॉडी आहे. तर आता आपल्याला विचारलं समोरचा क्वेश्चन की मित्रा स्टार्टेड इन, मित्रा कधी, जसं जर आपण क्वेश्चन पेपर बघितला 18 फेब्रुवारी 2026चा, त्याच्यामध्ये नीती आयोग कधी सुरुवात झाली हे विचारलं, मग होऊ शकते की मित्रा कधी सुरू झालं असं सुद्धा प्रश्न येऊ शकते ना. कारण की जर ती स्टेट गव्हर्नमेंटची थिंक टँक बॉडी आहे किंवा अपेक्स बॉडी आहे, तर त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. मग मित्राची तारीख आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कारण की बघा, काय काय फॅक्च्युअल डेटा जर तुम्हाला पाठ नसेल तर स्कोर वाढणार नाही, हे लक्षात घ्या. बराच फॅक्च्युअल डेटा पण प्रश्न येतात, ते प्रश्न आपल्याला पाठ असलं गरजेचं असते की त्याचे फॅक्च्युअल. आता बघा, मित्राची तारीख कधीची आहे? तर 11/11/22. अवघड काही नाही ना, 11 नोव्हेंबर 2022. म्हणजे 11/11/22. काही अवघड आहे का? आता काही अवघड नाही. तर ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. रिकामी जागा दिली. आता बघा काय सांगितलं? Means involving the people activity in identifying their needs, planning, implementation and evaluating development program that affect their lives. त्याचा ऑप्शन नंबर किती असणार आहे? 25 3 नंबर असणार आहे. 25 ऑप्शन नंबर 3. म्हणजेच काय? पीपल पार्टिसिपेशन इन द डेव्हलपमेंट मध्ये त्याला डेव्हलपमेंट शुल बी, रिकामी जागा दिली, रॅदर दॅन फॉर द पीपल. डेव्हलपमेंट शुल बी कसं असलं पाहिजे? विथ द पीपल रॅदर दॅन फॉर द पीपल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. पीपल, क्वेश्चन नंबर 27 बघा, पीपल पार्टिसिपेशन इज ए इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इन अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अचीव्ह होते का? तर हो. इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट अचीव्ह होते का? तर हो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. दोन्ही करेक्ट आहेत ते. क्वेश्चन नंबर 28 बघा, मेजर वेज टू इम्प्रूव्ह द पब्लिक पार्टिसिपेशन. आता हे जनरल क्वेश्चन आहे, काही डाऊट घेण्याचा गरज नाही. अवेअरनेस अँड एज्युकेशन आहे का? क्वेश्चन नंबर किती आहे आपला? 28. अवेअरनेस अँड एज्युकेशन आवश्यक आहे. डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर, ट्रान्सपेरन्सी, कम्युनिटी लीड इनिशिएटिव्ह, डिजिटल एंगेजमेंट. काही चुकीचं वाटते का? उगाच डाऊट घेत बसायचं गरज नाही. सगळे पॉझिटिव्ह प्रश्न आलेले आहे, सगळे करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 29. रिकामी जागा दिली. मीन्स द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गव्हर्नमेंट इन द सोशिओ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक्स अँड द बिझनेस ऍक्टिव्हिटीज टू अचीव द सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याला काय म्हणत असतो आपण? स्टेट पार्टिसिपेशन इन द बिझनेस. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. 29 झाले. क्वेश्चन नंबर बघा आता किती आहे आपला? 29 झाले. 30 नंबरचा क्वेश्चन बघू. स्टेट कॅन बी पार्टिसिपेशन इन द बिझनेस थ्रू. काही सगळं जनरल प्रश्न आहे. SOE म्हणजे स्टेट ओन एंटरप्राइजेस. काही चुकीचं वाटते का? नाही. PPP म्हणजे काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. काही चुकीचं वाटते का? नाही. इन्व्हेस्टमेंट अँड सबसिडीज. काही चुकीचं वाटते का? नाही. पब्लिक प्रोक्युरमेंट म्हणजे गव्हर्नमेंट कॅन परचेस द गुड अँड सर्व्हिस फ्रॉम द बिझनेस. काही चुकीचं आहे का? नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. उघड डाऊट घेण्यात अर्थ नाही. सगळे जे काही पॉझिटिव्ह प्रश्न असतील सगळे करेक्ट समजायचे असतात. क्वेश्चन नंबर 31. फुल फॉर्म ऑफ फिक्की. फिक्कीचा आपल्याला फुल फॉर्म विचारलाय. फिक्की म्हणजे काय? FICCI. काय सांगते आपल्याला? रिकामी जागा दिली. ऑफ द इंडियन चॅम्बर्स ऑफ कॉमर्स
अँड इंडस्ट्री फाउंडेशन असते का? नाही. तर करेक्ट उत्तर काय? फेडरेशन. म्हणजेच काय? फेडरेशन ऑफ द इंडियन चॅम्बर्स ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्याला फिक्की म्हणतो आपण. आता बघा क्वेश्चन नंबर 32, फिक्की इस्टॅब्लिश इन कधी? 27 ला स्थापना झाली, लक्षात ठेवायचं इयर. नंतर फाउंडर ऑफ द फिक्की घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूरदास, दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 34, चूज द करेक्ट सेंटेन्स. मेन रोल ऑफ द फिक्की इज टू प्रोटेक्ट अँड प्रमोट द इंटरेस्ट ऑफ द इंडियन बिझनेस अँड इंडस्ट्रीज, बरोबर. काही चुकीचं वाटते का? नाही. इट इज द लार्जेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन इन इंडिया, बरोबर. काही चुकीचं नाही. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. फिक्की वर्क्स ॲज अ अपेक्स बॉडी आहे, त्याच्यामुळे मिडल वगैरे लोअर वगैरे काही नाही. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे की फिक्की हे अपेक्स बॉडी आहे. क्वेश्चन नंबर 36, चूज द करेक्ट सेंटेन्स. फिक्की इज अ स्टॅच्युटरी बॉडी, चुकीचं आहे. स्टॅच्युटरी कायद्याने निर्माण झाली का? फिक्की नाही. त्याच्यामुळे पहिले सेंटेन्स चुकीचं आहे. फिक्की इज अ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ते बरोबर आहे. फिक्की इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए वाला सगळे कटील, हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. फिक्की स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन नाही, कायद्याने तयार झालेली नाही. हेडक्वार्टर ऑफ द फिक्की, हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं? दिल्लीला आहे. ऑप्शन नंबर 2. फिक्की इस्टॅब्लिश ऑन द रेकमेंडेशन ऑफ, कोणाची शिफारस होती? तर महात्मा गांधीजी यांची शिफारस होती. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. पर्पज ऑफ द फिक्की, बघा आता, रिसर्च इनोव्हेशन पॉवर्टी रिडक्शन, चूक. हे चूक, हे चूक. काय? पॉलिसी ॲडव्होकेसी आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 40, रिकामी जागा दिली. रिप्रेझेंट द इंडियन इंडस्ट्रीज अँड ट्रेड ऑर्गनायझेशन, काय रिप्रेझेंट, कोण रिप्रेझेंट करते? त्याला फिक्की. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्ट सांगितल्या. काही जर महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.